ए अगं काय करायला लागली या शेंगा शेंगा बघा. शेंगाचा येल एकच मिनिटं. पण हाय त्या का शेंगा त्याला खायच्या का? हे बघा, शेती असणं किती महत्वाचं आहे. हम्म. एकच नंबर शेंगा किती मोठे मोठे बघा. एकच मिनिटं. आई किती लय कडक आहे हो. मला रानातले आहे ना निघला का शेंगदाणा तुला लय आवडतो ना मला ओल्या शेंगा लय आवडते ते. सगळ्यात आवडती गोष्ट वाल्या शेंगा हे बघा, तर इथं आहे घेवडा शेंगा शेवगा, शेंगा, ही शेवगा हरभरा हरभरा आणि टमाटा. आणि टमाटो पण आहे आंतरपीक हे टमाटे झाड आता टमाटे संपलेले आहेत बऱ्यापैकी इथं आंब्याचं झाड आंबे बघा. इथं लिंबाचं झाड तर इथं लगे पेरू इथं केळी खाली का? वांगे आळू आणि खाली कारलं लावलेला तर मस्त मध्ये आज म्हणलं फिरायला जावं कुठे तर आपल्या मेहुण्याच्या रानात आमचं नाही आहे आमच्या मेहुण्याचं किती पिकं काढले ते. हां किती मस्त लावले ना. शेततळ पण आहे ह्यांचं हे बाजूला शेततळ आणि सौर ऊर्जेवर हे केलेलं आहे बोरचं मग चालू आहे शेवग्याला अजून टाईम आहे पण आता सध्या तरी घेवडा चालू आहे 37 रुपये मार्केट रेट चालू आहे पुण्यात घेवड्याला तर खरं शेती असणं लय महत्त्वाचं आहे शेतीशिवाय मजा नाही वांगे आहे ती आळूच्या वाड्या वांगे पण छान लागली ती हे बघा, टोमॅटो लाल लाल हरभरा पण आहे एकच नंबर आहे. नियोजनबद्ध असते आमच्या मेहनीची शेती पण आतमध्ये या. राणी माझ्या मायामध्ये नुसतं केलं काय. हं? हे खरं मला शेतकऱ्याचा माळा किती भारी लावलं. खायचं नाही तुम्हाला मला नाही आवडत ना का? आताच घेवडा तोडून नेलाय बघा. हां फुलं लय लावले ते. हां म्हणजे अजून चालू आहे ना शेवग्याला पण फुलं आली ती बारीकच झाड आहे पण आले फुलं किती मस्त शेवगायला बघा. अजून छोटाच आहे अजून लय मोठा नाही अजून झाला आणि आंब्याला तर किती आंबरले का. आंबा लय लागला मग इथं बसून खाऊ का. इथं कशाला आता चल ना तिकडं अजून 2-3 याल घ्यायचं ना. हा मग एकदाच घेऊन चल ना ही याल हे तर खाती. नाही नाही तिथं गुरांना होतील नाही याल मग मी खाते का गुरांना. याल का गुरांना देणार आम्ही फक्त देणार नाही. हा मग तिथं तोडून बसून धुवून चांगले स्वच्छ करून खा मातीत खाण्यास किती मजा. हा ते पण आहे मातीत खाण्याची मजा आहे नाही असं नाही मला नाही आवडते शेंगा. मग खा ना अक्कर राहण्यात म्हणून तर आणलंय तुला खायचं ते खा सिंपल घ्या की. चांगला बघून राहा घ्यावं लागेल उपटून घ्या की. ह्याला ना हे झालंय काय झालं पाला कमी शेंगा कमी जास्त आहे त्या. नाही त्याच्यावानेच आहे का बस शेंगा कमी पाला जास्त आहे. हम्म, हे बारक्याला आहे ना हम्म. त्याला शेंगा जास्त आणि पाला कमी आहे. असं जो पसरट झालाय ना त्याला अजून काहीच नाही फक्त जमिनीत ठेवायला लागले मुळे यायला लागले त्या. हम्म. आणि ह्याला तर फुलंच येते ते त्यासाठी पाय द्यायला लागतो याला वाजे शेंगा किती टपुरा भिजलं व हम्म. म्हणजे इतका हे बसलाय. पसऱ्या शेंगा आहेत का ते किती टपुरा मोठं असं असं तर हे कारलं त्यांचं पलीकडं मस्त मध्ये नियोजन सगळं लय काय काय लावलं. हा मग असंच असतं ना शेतकऱ्यांचं बरेच दिवसातून आलो ना आपण. 8-9 महिन्यातून आलोय